बोरीवली रेलवे जीआरपी पुलिस की तरफ से शानदार कार्यक्रम किए जाते हैं जो राष्ट्रीय हित में हो, समाज हित में हो, जनहित में हो। ठीक इसी तरह का कार्यक्रम एक बार फिर से बोरीवली रेलवे परिसर में किया गया, जहां पर जेबी खोत स्कूल के तमाम बच्चों ने भाग लिया। यह पहल सुहाना सफर और ग्लोबल विकास ट्रस्ट की तरफ से किया गया, जिसमें जेबी खोत के तमाम स्कूली बच्चों ने हाथ में तब लेकर और जागरूकता अभियान करते नजर आए। आपको बता दें कि मुंबई सहित पूरे देश में इन दिनों साइबर अपराध बढ़ता जा रहा है, जिसको लेकर मुकेश भाई मेहता लगातार एक्टिव रहते। एक बार फिर से मुकेश भाई मेहता के नेतृत्व में बोरीवली जीआरपी आरपीएफ के जवानों के द्वारा मुंबई के बोरीवली रेलवे परिसर में रेलवे स्टेशन पर तमाम उन यात्रियों को साइबर अपराध से बचने और उसके उपाय के बारे में अवगत कराया गया। इतना ही नहीं, मुंबई में रेलवे में प्रवास करने वाली महिलाओं को किस तरह से प्रवास करना है, किस तरह से सावधानियां रखनी है, इन तमाम बातों को जागरूक कराया। आज एक साइबर अवेयरनेस प्रोग्राम, स्वच्छता अभियान और साक्षरता जो 1512 और 139 हमारे सीनियर पीआई दत्ता कुपेकर साहब, दिनेश यादव जी, मिलिंद नागापुरे, डॉक्टर रश्मि और जेबी खोत स्कूल के डायरेक्टर हटकर मैडम और पूरी टीम की तरफ से आज हमने एक आयोजन किया है। और उसमें इसके बारे में प्लास्टिक थैली अभी 1 तारीख को कोर्ट का ऑर्डर आया है, प्लास्टिक बैन किया, वो प्लास्टिक थैली वापरने की नहीं है। और साथ में क्लीननेस, और ट्रेन में आपको कुछ हादसा होता है तो 1512 139 और उसके अलावा साइबर अवेयरनेस के लिए 1930 मोदी साहब ने ये नंबर दिया है। कुछ फ्रॉड होता है तो उसके बाद जाके क्लिक कर सकते हो। तो मैं आगे हमारे सीनियर पीआई दत्ता कुपेकर साहब को बोलता हूँ। आज बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन, बोरीवली आरपीएफ आणि बोरीवली सिटी पोलीस स्टेशन, बोरीवली जीआरपी, बोरीवली आरपीएफ आणि बोरीवली सिटी पोलीस यांच्या वतीनं आज हा अवेअरनेस कार्यक्रम बोरीवली रेल्वे स्टेशन इथं आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सायबर क्राईम, सायबरमध्ये जे आता काही फ्रॉड करतायत, आपण एखादा OTP शेअर करतो किंवा इतर जे आपल्याला मेसेज येतात ते मेसेज क्लिक करणे, याद्वारे जे फ्रॉड होतो त्या फ्रॉडचा अवेअरनेस कार्यक्रम। तसेच रेल्वेमध्ये प्रवास करत असताना दिव्यांग डब्यामधून सामान्य प्रवाशांनी प्रवास करू नये, तसेच महिला राखीव डब्यातून प्रवास करू नये, किंवा जर तुम्हाला रेल्वेमध्ये कोणत्याही पद्धतीचं काही तक्रार किंवा रेल्वेमध्ये काही मदत हवी असल्यास आमच्या 1512 हेल्पलाईनला, तसेच आरपीएफच्या 139 182 हेल्पलाईनला फोन केल्यास आपण तात्काळ मदत मिळू शकते। तसेच जे कायदा साक्षर आहे इतर या संदर्भात जेबी खोत स्कूलचे विद्यार्थी आणि सर्व पोलीस स्टाफ यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व प्रवाशांनी या गोष्टीचं दखल घेऊन या पद्धतीनं आपला प्रवास सुखकर व सुरक्षित कसा होईल याची काळजी घ्यावी। इन्फॉर्मेशन शेअर न करणे आणि त्याला कुठलाही OTP शेअर न करणे आणि कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन न करणे, हे बोरीवली पोलीस स्टेशन आणि बोरीवली पोलीस स्टेशनपेक्षा आपलं बोरीवली रेल्वे स्टेशन हे आपलं मुंबईतलं सगळ्यात व्यस्त पोलीस स्टेशन आहे। मी साहेबांनाही सांगेल, जरी माझ्या हातीतली तक्रार असो सायबर रिलेटेड किंवा नसो, माझं फर्स्ट फ्लोअरला तिकडे ऑफिस आहे, तिकडे कोणीही पीडित होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण झालाच तरी त्यांनी यावेळी प्रथम दर्शनी आम्ही त्याला जी मदत करायला पाहिजे 1930 तरी तुमच्या मोबाईलवरनं कंप्लेंट रजिस्टर होत नाही, मग ते आमच्याकडे तुम्ही या महिला किंवा मुलींचं घराच्या बाहेर पडणं होतं आणि घराच्या बाहेर पडणं आले म्हणजे मुंबईमध्ये लोकल शिवाय प्रवास नाहीये। पहिलं जे आपलं ऑप्शन आहे ते लोकलच आहे। तर तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे 1512 हा एक नंबर आहेच, परंतु विशेष करून महिलांसाठी खाकीतील सखी हा एक उपक्रम माननीय CP साहेबांनी सुरू केलेला आहे। यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या काही महिला अंमलदार आणि आपल्या रेग्युलर प्रवास करणाऱ्या ज्या महिला प्रवासी आहेत यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जातो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रवास करताना तुम्हाला काही अडचण आली, समजा लेडीज डब्यामध्ये कोणी जेंट्स चढलेले आहेत किंवा भांडण चालू आहे किंवा काही तुमचं लगेज विसरलंय किंवा लहान मुले एखादं तुम्हाला मिळून आलंय किंवा अजून काही दुसरा काही प्रॉब्लेम झालेला असेल
तर तुम्ही या ग्रुपवर माहिती शेअर करू शकता किंवा 1512 या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. संचालित देवीघाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यासाठी सुहाना सफर आणि ग्लोबल कपल यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये की स्वच्छता अभियान आणि सायबर गुन्हे जे होतात त्याबाबत अवेअरनेस मुलांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण करायचं आहे आणि यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा संपूर्ण वर्षभर आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत. तर मुलांमार्फत हा पालकांपर्यंत आणि इतर सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी आमची यामागची संकल्पना आहे. यामध्ये स्वच्छता अभियान जे आहे याच्यामध्ये पर्यावरणपूरक काही प्रकल्प करणं आणि त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर न करणं या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सायबर क्राईम जे घडतं या संदर्भात नेमकं काय हे मुलांना याबाबत स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या की त्या मुलांना समजत नाही आणि ते एक त्यांना वेळ लागलेलं आहे मोबाईलचं की त्याच्यामुळे त्याचं काय होतं की फक्त मोबाईलवर काय येतं तेवढं बघायचं आणि त्याच्यामध्ये गुंतून राहायचं. या सर्व गोष्टींचा अवेअरनेस मुलांमध्ये येण्यासाठी म्हणून हे दोन्ही जे विषय आहेत हे आम्ही आता घेतलेले आहे. मी आमच्या शाळेमध्ये पर्यावरणाबद्दलचं जे काही चालतं किंवा मुलांना लेक्चर दिलं जातं प्लास्टिक